नमस्कार. खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराला जोरात वेग आला आहे आणि विविध पक्षाचे स्टार प्रचारक हे सोलापुरात दाखल होत आहेत, सभा घेत आहेत. आरोप प्रत्यारोपांमुळे या सभा गाजत आहेत आणि उमेदवार देखील अगदी त्यांच्या पदयात्रा असतील किंवा मतदारांच्या गाठीभेटी असतील या माध्यमातून ते घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एकूणच पार्श्वभूमीवर आता एक निवडणुकीचं वातावरण हे चांगलंच तापल्याचं दिसतंय. खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एक मोठं यश मिळालं आहे. एक निर्भेळ यश त्यांना मिळालं आणि त्या यशाच्या बळावर, त्या आत्मविश्वासावर ते विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि लोकसभेला जे यश मिळालं तेच यश आता विधानसभेत मिळेल आणि महायुती ही आता मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर जाईल असं एक त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा दावा आहे. आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार असतील, उद्धवसाहेब माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, अन्य ज्येष्ठ नेते असतील, या सर्वांच्या एकूणच प्लॅनिंगनं एका मोठ्या ताकदीनं महाविकास आघाडी या निवडणुकीत उतरते आणि महायुती देखील मोठ्या ताकदीनं त्याला सामोरं जाताना दिसते. आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ असा दावा एकीकडं महाविकास आघाडी करत असताना दुसरीकडं महायुती देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देते. या सगळ्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातल्या देखील विविध मतदार संघात एक अत्यंत औत्सुक्याचं वातावरण आहे. विशेषतः सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. महायुतीकडून सलग 5व्यांदा भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोटे हे उभे आहेत आणि त्यांनी एक तगडं आव्हान त्यांच्यासमोर निर्माण केलेलं आहे. आणि एकूणच संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष याकडं, या निवडणुकीकडे लागलेलं आहे. तर कोणते मुद्दे घेऊन महेश कोटे हे त्यांच्यासमोर जात आहेत, त्यांच्या कामाचं लेखाजोखा ते कसं करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी कशा पद्धतीनं महायुतीला या निवडणुकीत उत्तर देणार आहे, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज आपण महेश कोटे यांच्याशी संवाद साधणार आहोत. महेश कोटे साहेब, आपलं खूप खूप स्वागत या खुली चर्चा कार्यक्रमात. खरं तर आपण यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेले आहात. 2009 असेल, 14 असेल किंवा 2019 या सर्व निवडणुकीत आपण जवळ येऊन थोडक्यात आपल्याला यशानं हुलकावणी दिलेली आहे. एक मोठा प्रदीर्घ अनुभव तुमच्यासमोर आहे आणि खरं पाहता आपण 9ची निवडणूक ही उत्तरमधून निवडणूक लढवली आणि 14 आणि 19 आपण मध्यमधून होतात आणि यंदा देखील एक तशीच शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आपण आता उत्तरमध्ये आलेला आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे एक अधिकृत उमेदवार म्हणून आपण मोठ्या ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जात आहे. वास्तविक पाहता विद्यमान आमदार भाजपाचे जे विजयकुमार देशमुख आहेत त्यांना सतत 4 वेळा उमेदवारी दिली गेली आणि यंदा मोठा विरोध त्यांना दिसून आला. पक्षातूनच मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध होत होता. मात्र असं असताना सुद्धा पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि हाच आमचा विजय आहे असा दावा आता भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जे पदाधिकारी नेतेगण करतायत. तर तुम्ही या त्यांच्या 20 वर्षातील कामाचा लेखाजोखा कसा कराल तुम्ही? आपण पाहिलंय की विजय देशमुखांना 20 वर्ष झालं लोकांनी निवडून दिलं. मी ह्याच्या आधी सुद्धा आव्हान केलं होतं की 20 वर्षात 4 कामं असे दाखवा की ते लोकहिताचे तुम्ही केले, त्याच्यामुळे जनता तुमच्यावर खुश आहे. बरं. पण त्यांनी ते आव्हान अजूनपर्यंत स्वीकारलं नाही आणि मी सांगितलं होतं की तुम्ही जर ते 4 काम सांगितले लोकांना पटण्यासारखे तर मी तुमच्या विरोधात तिकीटसुद्धा भरणार नाही, माझा फॉर्म भरणार नाही, मी पवारसाहेबांची जाऊन माफी मागेन. पण आपण पाहिलं की त्यांनी काही तसं कुठलं हे केलं नाही. एखाद्या दुसऱ्या, मला वाटतं आपल्याच मुलाखतीमध्ये त्यांचे कार्यकर्ते चुकीचं समर्थन करत होते की विजय देशमुखनी पासपोर्ट ऑफिस आणलं किंवा सिव्हिलचं रिन्युएशन केलं वगैरे वगैरे चुकीचं करत होतं. सगळ्या जगाला माहिती आहे की सिव्हिलचं रिन्युएशन प्रणितीताईमुळं झालं. प्रणितीताईचा पाठपुरावा फ्रॉम फर्स्ट डे अनेक वर्षापासून त्यांचं सिव्हिलवर लक्ष आहे, त्यांचं तिथं काम आहे.
आणि विषय पासपोर्टचा ऑफिसचा त्यांनी त्याच्यात काहीच केलं नाही. कारण एक त्यांची ख्याती होती, तुम्ही जर कधी बारकाईने अभ्यास केला तर ते स्वतः कायम मालकशाहीमध्ये राहिलेले आहेत, मालकशाहीच्या थाटात राहिलेले आहेत. ते कधी कुठल्या मंत्र्याकडे गेलेले सुद्धा तुम्ही कधी पाहिलं नसेल. आणि ते असं अभिमानाने सांगत होते, मी कोणाच्या दारात जात नाही. पण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या दारात जाणं कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही ना. शेवटी तुम्ही लोकांच्या कामासाठी कोणाच्याही दारात जायची पाहिजे तर गेलंच पाहिजे आणि लोकांची कामं केली पाहिजे. लोकांनी तुम्हाला सातत्याने लीड वाढवून प्रत्येक वेळी जास्त लीडनी निवडून दिला, म्हणून जो अहंकार तुमच्या मनामध्ये आलेला होता की मला कोण पाडतंय, मी 76,000च्या लीडनी आलो, ह्यावेळेस मी 1 लाखाच्या ह्याच्याने येतो, असं काहीतरी स्टेटमेंट त्यांच्या चिरंजीव किंवा बाकीचे त्यांचे लोक करतायत. पण वस्तुस्थिती अशी आहे की ते घाबरलेत हे सांगण्याची गरज नाही. कारण त्यांचेच लोक सांगतायत की अण्णा तुम्ही इथं उभारल्यामुळं आमची किंमत वाढली, आम्हाला विचारलं जात नव्हतं, आज आम्हाला विचारलं चाललंय, आम्हाला घरापर्यंत बोलवणं यायला लागलंय, 1 नाही 10 वेळा आमच्याकडे लोक फिरायला लागलेत. नाहीतर पूर्वी आम्ही होऊन गेलं तरी आम्हाला भेटत नव्हते, पण आज तुम्ही इथं उभारल्यामुळं आम्हाला विचारलं चाललंय. काही लोकांना पगारी चालू आहेत, काही लोकांना अजून बाकीचे काय काय अभिषेक दाखवले आहेत, काही लोकांना टेंडर्स मिळाले, काही आत्ता जे त्यांच्याबरोबर आहेत फक्त ज्यांनी टेंडर मिळवले आणि जे आता उद्याच्या नगरसेवकाला जे मधाचं बोर्ड दाखवलेलं आहे असेच लोक त्यांच्याबरोबर आहेत. सध्या प्रमुख भाजपचा कार्यकर्ता आज त्यांच्याबरोबर नाही आहे. तुम्ही बघितलं गेल्या 1-2 महिन्यामध्ये भाजपच्या अनेक लोकांनी ह्यांना तिकीट देऊ नका पर्यंत हे केलं, अनेक स्टेटमेंट्स दिले, हे कसं काम केलं नाही आणि यांनी कसं सगळ्या पक्षाची वाट लावली, कार्यकर्त्यांची वाट लावली, तिथल्या नेत्यांचं नेतृत्व संपवलं, नगरसेवकांचं अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. ह्याच्यावरनं सुद्धा आता त्यांना गर्व असा आलाय की एवढा विरोध होऊन सुद्धा मला माझ्या पक्षाने तिकीट दिलं, त्यामुळे ते आता हवेत आहेत. पण निश्चित जे अँटी इन्कम्बन्सी आहे त्यांचे काम न केलेली ती लोकांच्या मनात आहेत. मी जिथं जिथं भेटतो लोक म्हणतात तुम्ही येऊ नका आमच्याकडं, तुम्ही आला तर आमचं लगेच त्यांचे दुसऱ्या तासाला आमच्याकडे माणसं येतात आणि मग काही उलटसुलट धमकी देणं किंवा काय बाकीचं हे करणं असे प्रकार चाललेत. आता काल तर मी असं ऐकलं की एक बीडी घरकुलमधला कार्यकर्ता त्याला सारखं दम देत होते आमच्याबरोबर राहा. तो काल माझ्या पदयात्रेत आला, त्यांनी एखादं हॉटेल चालवायला घेतलं होतं, लगेच संध्याकाळी त्याला त्या मालकाने बोलवून सांगितलं की ते हॉटेल परत दे, काही कारण नसताना. फक्त महेश कोटेच्या रॅलीमध्ये का गेला एवढं एक कारणाने त्याचं हॉटेल काढून घेतलं. त्यामुळं असे अनेक उदाहरणं आहेत की अशा अनेक लोकांना त्यांनी हे केलंय. आज सगळा जो मटका असेल, दारूधंदे असतील, हे कोण चालवत आहे हे सगळ्यालाच माहीत आहे. दबक्या आवाजात बोलतात एवढंच फक्त आहे. आज त्यांच्याकडे जे लोक आहेत ते फक्त गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर. त्यांची हे बघा तुम्ही बॅकग्राऊंड पार्श्वभूमी जर बघितली तर फक्त गुंडगिरी करणे आणि त्यांच्या दबावाखाली लोक राहतात. ती दबाव जरी असला तरी आतून त्यांच्या मनामध्ये निश्चित हे आहे की नाही आता बस झालं यांची गुंडगिरी, यांचा बस झाला, आतापर्यंत आपण सहन केलं सगळं, आज पहिल्यांदा वातावरण दिसतंय. महेश कोटेच्या रूपाने कोणीतरी आज आलंय चांगलं आणि त्याचा बेनिफिट आता घेतला पाहिजे ह्या मताशी अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत ह्याच्यामध्ये की त्यांना वाटतं की आता काहीतरी ह्याच्यात बदल व्हायला पाहिजे आणि होण्याची चिन्ह दिसा लागली. नाहीतर प्रत्येक वेळी गेल्यावर सुद्धा माझ्याकडे अनेक हे सगळे जेवढे बंडखोर नेते आहेत ते गेल्यावेळी सुद्धा माझ्याकडे आले होते की तुम्ही इकडून उभा राहा म्हणून, पण त्यावेळेस माझी तयारी तिकडं बदलेला होती, त्यामुळं मी त्यांना त्यावेळेस हे करू शकलो नाही. आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्हीच त्यांना फाईट देऊ शकता, कारण मी गेल्या वेळी जे 2009ला 52,000 मतं घेतली होती आणि त्याच्यानंतर बाकीच्या कॅन्डिडेटला आपल्याला माहिती 20-25च्या वर कोणी जाऊ शकलं नाही. म्हणून लोकांची एक माझ्याकडनं अपेक्षा होती आणि मी आज उघड आल्यामुळं
अनेक लोक माझ्या मागं येत आहेत, कुठलीही अट न घालता, कुठलीही मागणी न करता, केवळ मी त्यांचा शब्द पाळला. अनेक तुम्हाला माहिती आहे की गेल्या 6 महिने 8 महिन्यामध्ये प्रत्येक वेळी चॅलेंजेस दिलं जात होतं की नाही महेश कोटे मध्येलाच जाणार आहे. म्हणजे इतका प्रचार भाजपच्याच लोकांनी केला होता. पण ज्यावेळेस माझी इतर उमेदवारी डिक्लेअर झाली इथपर्यंत की आमच्या पक्षात सुद्धा जाऊन सांगण्यात आलं की महेश कोटे तिकडे जाणार आहे, ह्यांच्या संपर्कात आहे, त्यांच्या संपर्कात आहे, मग आपण पर्याय म्हणून आम्हाला तिकीट द्या. काही लोकांना तर जबरदस्तीने भरायला लावलं. मग काँग्रेसच्या काही लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही मागा वगैरे वगैरे. लाटेस्ट जे काय घडलं ते सगळेच जण त्याला साक्षीदार आहात. पण हे सगळं होऊन सुद्धा ज्यावेळेस मी इथं उभारलो, मला पक्षाने तिकीट दिलं, पवार साहेबांनी जो 2.5 वर्षापूर्वी शब्द दिला होता तो पाळला. आणि आज सगळेच परत थोडेसे काही नाराज होते, ते सगळे आज माझ्याबरोबर उघडपणे काम करताना आपल्याला दिसतात. 2-3 रॅलीमध्ये तुम्ही पाहिलं जे काय वाटत होतं की बाबा माझं काम करणार नाहीत, ते सगळे मनापासून आलेले आहेत, नुसतं जबरदस्तीने किंवा काही ह्याच्याने आलेले नाहीत. त्यांनी सांगितलं की तिकीट मागण्यापर्यंत आमचा तुम्हाला विरोध होता किंवा तिकीट मागण्यापर्यंत आपली कॉम्पिटिशन होती. तिकीट तुम्हाला दिलं, आम्ही उघडपणे तुमच्याबरोबर राहू, कारण आम्ही पवारांच्या विचाराचे लोक आहोत. त्यामुळे पवारसाहेबांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही त्यामुळं तुमचं काम आम्ही बिनशर्त करायचं सगळ्यांनी कबूल केलं आणि त्याप्रमाणे सगळे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. इव्हन काँग्रेसचे सुद्धा नेते आता कामाला लागलेत. शिवसेनेचे लोक आता 10 तारखेला उद्धवसाहेब इथे येणार आहेत. त्याच्यानंतर उद्धवसाहेब निर्णय देतील त्यांना आणि त्यानंतर तेही कामाला लागतील. मला गॅरंटी आहे, कारण उद्धवसाहेबांचं माझ्याबद्दल मत चांगलंच होतं, आजही आहे. त्यावेळी सुद्धा माझं तिकीट त्यांना मलाच द्यायचं होतं. पण संपर्क प्रमुख जे असतात त्यांना त्यांचं मत घेतलं जातं असं त्यांचं हे होतं आणि त्या संपर्क प्रमुखाचा मला विरोध होता आणि म्हणून माझं तिकीट साहेबाच्या मनात नसताना सुद्धा कट झालं. काही इथल्याच लोकांनी त्याला परत हे केलं होतं, जे काही इच्छुक होते त्यांना ज्या मनासारखं झालं नाही. मग आत्ता जे ॲलिगेशन चाललेले आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण माझं एकच म्हणणं आहे, जर आपण एखाद्या नेत्याला मानतो, त्या नेत्याचं आजचं अँगल काय आहे? आजचं अँगल आहे की BJPने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा 100% कल आहे की कुठल्याही परिस्थितीत BJPला पाडायचं. मग एकीकडे तुम्ही त्या नेत्याचं नेतृत्व मान्य करता आणि ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला त्यांचं जर डायरेक्ट इनडायरेक्टली काम करत असाल तर मग तुम्ही निष्ठावंत कसले? ते कुठल्याही पक्षाला सगळ्याला लागू आहे. मी एका पर्टिक्युलर कोणा पक्षाला किंवा एका पर्टिक्युलर नेत्याबद्दल बोलत नाही. मग तो खरातातला साधा कार्यकर्ता असेल किंवा मोठातला मोठा नेता असेल, जर तुमचं ध्येय ठरलेलं आहे, जर तुमची निष्ठा खरंच त्यांच्यावर आहे, तुमच्या नेत्यावर, मग नेत्यावर ज्यांनी अन्याय केला त्या अन्यायाच्या करणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही जाणं ही कुठल्या ह्याच्यात बसतंय ह्याचा विचार आत्मपरीक्षण मला वाटतं प्रत्येकाने करायची गरज आहे. महेश कोटेला विरोध करत असताना जर महेश कोटेला तुम्ही विरोध केला तर तुमच्या पार्टीचा सुद्धा महेश कोटेचे किंवा पक्षाचे लोक दुसऱ्या तुमच्या कॅन्डिडेटला विरोध केला तर मग महाआघाडीचं महत्वच काय राहिलं? प्रत्येकाने जर एकमेकाला फक्त वैयक्तिक काहीतरी कारणं काढत असतील, शेवटी हे सगळ्याच पक्षात चालत राहणार आहे. पण एकदा नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या नेत्याच्या निर्णयाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. जसं मी कालही सांगितलं होतं, मला पवार साहेबांनी थांब म्हणलं तर मी थांबायला तयार आहे. कारण एकदा जी निष्ठा असते ती निष्ठा आपण ही केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे माझं आज त्यांना आव्हान आहे, ठीक आहे, समज गैरसमज असतील किंवा कुठल्या कारणाने काही गोष्टी चाललेल्या असतील तर त्या थोड्या बाजूला ठेवून आता आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की कोटेंनी आजपर्यंत सोलापूरमध्ये ज्यांना जे शब्द दिले ते पाळण्याचं काम केलेलं आहे. मग ते तात्या कोटेपासूनचा आपल्याला इतिहास सगळा माहिती आहे. आज परिस्थिती अशी आहे की आजची परिस्थिती अशी आहे की लोकांना माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण त्यांना माहिती आहे की बीडी घरकुलसारख्या एक छोट्या भागामध्ये
कामगारांसाठी बांधलेली जी म्हाडाची वसाहत आहे, त्या वसाहतीत पहिल्यांदा ना ड्रेनेजचा पत्ता होता, ना 4-5 किलोमीटरमध्ये कुठं पाण्याची सोय होती, ना दिवाबत्तीची अपुरी होती, ग्रामीणमध्ये होती, बऱ्याच वेळा लाईट जायची, अंधुका लाईट असायची. म्हणजे एखादा खेडेगावात जसं असतं तसाच चित्र त्यावेळेस होतं. मी पहिल्यांदा निवडणुकीला उभारलो त्यावेळेस, आणि मी एकाच वर्षात 4-5 किलोमीटर लांबून पाणी आणलं. आणि त्यामुळं पहिलंच माझं इम्प्रेशन जे होतं ते पूर्ण शहराला दिसलं. आणि इतकं काम केलं की विरोधकच टीका करत होते की सगळा निधी चालला तिकडे बीडी घरकुलला. हे मी सांगायची गरज पडली नाही की मी फार काम करायला लागलोय. विरोधकांनीच माझा प्रचार फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस केला. आणि मी त्यांना त्यावेळेस सुद्धा उत्तर दिलं, अरे ज्या मतदारांनी मला मतं दिली त्या मतदाराशी मी प्रामाणिक आहे. कोणाला काय वाटतं हे महत्त्व नाही, शेवटी त्या मताला मी माझं हे निष्ठा ठेवलेली आहे आणि त्या मताशी मी एकनिष्ठ आहे. त्यामुळं माझं कामच आहे, मला लोकांनी निवडूनच एवढ्यासाठी दिलं की त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व कराव्यात. आणि मी जसं जसं सॉल्व करत गेलो तसं तसं वसाहत वाढतच गेली, ती कुठंच थांबली नाही. आज सुद्धा जवळजवळ 3,000 घराचे 30,000 घरं झाली, पण अजूनही कुठं थांबलं नाही. अजूनही काही जागा रिकाम्या आहेत, ते सुद्धा अजून चालूच आहेत वाढणं. आज 4-4 टाक्या मला वाटतं महाराष्ट्रात कुणाच्याकडे कुठल्या एखाद्या वार्डात नसतील तर 4-4 टाक्या बांधण्याची पाळी आली, तरीसुद्धा आज पाणी कमी पडतं आहे. म्हणजे किती लोकसंख्या वाढली हे महेश कोटेंनी वेगळं येऊन सांगण्याची गरज नाही आहे. आणि लोकसंख्या का वाढली तर डेव्हलपमेंट झालं म्हणून. शेवटी लोक कुठं जातात, जिथं डेव्हलपमेंट आहे तिथंच जातात. जिथं डेव्हलपमेंट आहे तिथं जायचा विषयच येत नाही. आज 20,000चं घर जे म्हाडाने त्यांना दिलं होतं त्याची किंमत आज 20 लाख रुपये झाली. मला सांगा, कुठल्याही बिझनेसमध्ये असू दे किंवा अजून कुठल्याही पद्धतीने 20,000चं 25 वर्षामध्ये 20 लाख रुपये होते असं उदाहरण कुठंच नाही आहे. मग अजून ह्याच्यापेक्षा डेव्हलपमेंट किंवा माझ्याबद्दलचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करायचं, वेगळं काय करायची गरज आहे असं मला वाटत नाही. एक साधा नगरसेवक म्हणून मी जर एवढं करतोय, मी साधा नगरसेवक म्हणून पाण्यावर अभ्यास करून पाण्याच्या बाबतीत अनेक वेळा मी मागणी केली आहे. मी साधा नगरसेवक म्हणून सोलापूरचा मुलगा बाहेर चालला म्हणून गेली 10 वर्ष मी धडपडतोय की काहीतरी ह्यांच्यासाठी केलं पाहिजे. पण दुर्दैवाने प्रत्येक वेळी मी सत्ता जी असते तिथून जाते आणि मग त्याच्यामुळं जे वरचं जे काम व्हायला पाहिजे, ज्या मंजुऱ्या मिळायला पाहिजेत किंवा बाकीच्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. नाही, याच्यामध्ये आता कसं की 2014ला आपण युतीकडनं महायुतीकडनं निवडणूक लढवली, 19ला देखील आपल्याला संधी होते, पण दुर्दैवाने त्यावेळी काही राजकीय तुम्ही थोडंसं त्याला घडामोडी 2014ला महाविकास युतीकडनं लढवलं नाही, सेनेकडनं ते तेव्हा आमची युती तुटली. हा, तुम्ही त्यामुळे त्याचा फटका मला बसला, आमच्या डिवायडेशनचा वोटचा फटका बसला. आणि 2019ला परिस्थिती चांगली होती, युती झाली आणि माझं तिकीटच कट झालं. म्हणजे माझा तो बॅड लक असेल कदाचित, पण वस्तुस्थिती आहे की जर प्रत्येक वेळी डिवायडेशन ऑफ वोटचा मला फटका बसत गेलेला आहे. पण ह्या इलेक्शनमध्ये तसं आता दिसत नाही आहे. डिवायडेशनामध्ये आमच्यामध्ये कुठं डिवायडेशन व्हायचा विषय राहिलेला नाही आहे. त्यामुळे ह्यावेळेस मला परिस्थिती अतिशय चांगली आहे. त्यामुळे मी 100% निवडून येणार आहे, कारण मी केलेला विकास लोकांच्या समोर आहे. खरं तर आपण काँग्रेसमध्ये होतात आणि मोठ्या प्रमाणात काम केलं. महापौर म्हणून आपण एक आपल्या कामाचा मोठा पगडा पाडलात, एक ठसा उमटवलात. त्यानंतर आपण सेनेत गेलात, सेनेत आपण तिथेही आपलं एकूणच कार्यकर्तृत्व दाखवलं. पुन्हा त्यानंतर आपण सेना देखील सोडली आणि त्याचवेळी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला आपण जाणार म्हणून एक मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तशा काही घडामोडी देखील दिसून आल्या. असं असताना आपण वारंवार पक्ष बदलत गेलात, त्याचा तरी कुठंतरी एक फटका बसला असं एक बोललं जाते. आणि आता आपण परत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे आलात आणि आपण आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय. म्हणजे काय नेमकं हा सगळा बदल की मी हे खुलासा करण्याची गरज नाही, याचा खुलासा वारंवार झालेला आहे की मी का पक्ष बदललो हे मला वाटतं सगळ्यालाच माहिती आहे. त्याचा परत खुलासा करण्याची गरज मला वाटत. महेश कोटे असं जड, कारण काय मोठे होत आहेत. काँग्रेसमध्ये तात्या अनेक वर्ष काम केले, तात्यांना दरवेळी MLCचं नाव येत होतं आणि दरवेळी कट होत होतं. मग आमच्या लक्षात आलं की बाबा काँग्रेसमध्ये राहून आपल्याला काही मिळणार नाही. मी त्यावेळेस शिवसेनेत गेलो.
शिवसेनेत गेल्यानंतर माझं बॅड लक, मी सांगितलं की तिकीट कट म्हणजे युती आमची तुटली, तरी मी त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो, तिथं लढलो. त्यावेळी सुद्धा आपल्याला माहिती की त्या 34,000 मतं घेतली मी, आणि 34,000 मतं घेतलो. माझा थोड्या मताने पराभव झाला, कारण आमच्यात डिवायडेशन झालं. पत्कीतही त्या भाजपकडनं उभारल्या आणि मी इकडं सेनेकडनं उभारलो. आमची दोघांची बेरीज जर बघितली तर 100% सीट येण्यासारखंच होतं. त्याच्यानंतर मी न हे करता परत सेना वाढवली. महानगरपालिकेची इलेक्शन आली, 8 होते, तिथं मी 22 केले. मग 22 केल्यानंतर मला उलट जसं तुम्ही पहिल्यांदा सन्मानाने घरी बोलवून तिकीट दिलं, तसं मग 19ला का दिलं नाही? काय माझ्याकडून चूक झाली? सेना वाढवलं ही माझी चूक झाली का? माझं तिकीट कट झालं. मग काय करावं? भरपूर केले होते त्यावेळेस, सगळं शाखा वाढवले, नगरसेवक वाढवले. मग असं असताना तुम्ही तिकीट का कट केलं? ह्याचं कारण आज कोणताही नेता देत नाही. फक्त महेश कोटे पक्ष सोडून गेला एवढंच सांगतात. पण का तिकीट कट केलं त्याचा खुलासा द्या ना, मग मी त्याच्यावर उत्तर देईन ना. तुम्ही कुठं तर जाऊन तिथं पक्षात मोठे व्हाल आणि इतरांना तुम्ही जड झाला असे कारण त्याच्यात बघा, राजकारणामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला समोरच्याला पाण्यात बघत असतं. हा काय नवीन हे नाहीये, हे निसर्गाचा नियम आहे. पण हे करत असताना तुम्ही जर पक्षाची निष्ठा सांगत असाल, तर जो माणूस तुमचा पक्ष वाढवा लागलाय, तुमची खरीच पक्षावर निष्ठा असेल, तर वाढवण्याला साथ दिलं पाहिजे का त्याला त्याचे पाय वडले पाहिजे? ह्याचा खुलासा त्यांनीच करावा, मी कशाला करू? उलट मी तुमचे पक्ष वाढवत होतो, मग तुम्ही मला उलट साथ द्यायला पाहिजे होती. तसं साथ दिलं नाही. मी माझं तिकीट कट झाल्यावर सुद्धा मी सेनेतच होतो. 2-2.5 वर्ष मी सेनेत असताना आमचा कुठलाही नगरसेवक बाहेर गेला नसताना काही लोक भाजपमध्ये गेली. त्यांनी उघडपणे भाजपचं काम केलं. त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची पाळी ज्यावेळेस आली, मी ज्यावेळेस त्यांच्यावर ॲक्शन घेत होतो, त्यावेळी ह्याच लोकांनी वर जाऊन चुकीचं हे दिलं आणि त्यांना माफ करा म्हणून सांगितलं. त्यांच्या 6 वर्षासाठी पक्षांतर बंदीखाली टर्मिनेशन होत होतं. मग त्यांना वाचवणारे हे लोक आज हुशारकीने सांगता की मी सेना संपवली. सेना तुम्ही संपवली. किती नावं सांगू दे की तुम्ही सेनेचे लोक जे होते त्यांना भाजपमध्ये तुम्ही पाठवलेलं आहे. ऍडजस्टमेंट राजकारण तुम्ही ऍडजस्टमेंट दरवेळी केले. तुम्ही पक्ष दरवेळी विकत गेला आणि तुम्ही येताय. मी काय केलं? मी बाहेरचा आलो होतो. तुम्हाला मला सांभाळायची जबाबदारी तुमची होती, तुम्ही ती सांभाळली नाही, म्हणून मला तुम्हाला सोडावं लागलं. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा हे आहेच ना काहीतरी. आणि तुम्ही जर सांभाळलं असतं तर मला बाहेर जायची गरज नव्हती. उलट तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, ह्यांच्यावर अन्याय झालाय, चला उद्धव साहेबाकडे जाऊ आपण सगळेजण, यांना MLC देऊ, सोलापुरात एक आमदार झाला तर आपली सेना वाढेल सोलापूरमध्ये, अशी भूमिका तुम्ही त्यावेळी घ्यायला पाहिजे होती. ती का नाही घेतली? तुम्ही ती काहीच केलं नाही. उलट पक्ष वाढवण्यासाठी जे काही करावं लागतंय त्याच्यातलं कुठलं एखादं एक काम केलं तुम्ही मला सांगा ना. तुमचा स्वार्थ साध्य झाला नाही म्हणून महेश कोटेची बदनामी करायचं काम चालू केलं. तुम्हाला स्वीकृत पाहिजे होतं तर मग तुम्ही पक्षातले तिकीटं जे तुम्ही सांगाल त्या, मी ह्यांना सगळ्याला विश्वासात घेऊन तिकीट वाटप केली होती. सगळे आम्ही एकत्र तिकीट वाटप केलं. मग असं असताना तुम्ही का निवडून आणले नाहीत? तुम्ही ज्यांचा आग्रह धरून तिकीट द्यायला लावलं त्या लोकांना तुम्ही निवडून पण येऊ दिलं नाही ना. मग तिथं सुद्धा तुम्ही ॲडजस्टमेंट केली म्हणून BJP एकदम 50वर गेली. ही तुमच्या ॲडजस्टमेंटमुळे गेली. मी ज्यांना तिकीट दिलं मी मॅक्झिमम निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर तुम्ही हक्क दाखता. त्या हक्कावरनं आम्हाला स्वीकृत करा म्हणता. जर तुम्ही सेना संपवा लागला हे मला डोळ्याने दिसत असताना मी तुम्हाला अजून संपवण्यासाठी ताकद देऊ का? मग आता ते लोक तुम्हाला या विधानसभेत कितपत साथ देतील किंवा तुमचं कितपत विश्वास? जर त्यांची खरी निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर असेल तर ते मला साथ देतील. त्यांची निष्ठा फक्त पैसा आणि बाकीच्या गोष्टीवर असेल तर ते मला साथ देणार नाहीत. आता तुम्ही हे उघड गणित आहे. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार देशमुख यांना आव्हान देताय, चॅलेंज करताय. खरं तर 2009ला तुम्ही त्यांच्या विरोधात पराभूत झाला होता आणि हाच मुद्दा आज भारतीय जनता पार्टीकडनं हायलाईट केला जातो की 2009ला मालकांविरुद्ध ते पराभूत झालेत, आता आम्हाला परत काय ते पराभूत करतील. आणि
एकीकडं असंही सांगितलं जातं की तुम्ही जे काही IT कंपनीचं आज तुम्ही सगळं एकूण तुम्ही भूमिपूजन केलं, हे केलं, सगळे आलं, हे सगळं त्यांच्या सोशल मीडियातून हे सगळं एक दिखावा असं एक सांगितलं जातं. तर नेमकं काय सांगाल तुम्ही याच्या संदर्भात? म्हणजे 2009ला तुम्ही त्यांच्याकडून पराभूत झालात आणि आता कशा पद्धतीने सोशल मीडियात दिखावा करायचा असतं तर 5-50 लाख रुपये घालून एवढं मोठं थाटात भूमिपूजन केलं नसतं. मी स्वतःची जागा द्यायला तयार झालो. तुमच्यात हिंमत माझ्यापेक्षा जास्त जमिनी आहेत, तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही ती का दाखवली नाही? लोकांनी तुम्हाला निवडून दिले, जबाबदारी तुमची आहे का माझी आहे? तुम्हाला या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला हे मतदारसंघ लोकांनी तुमच्या हातात दिलं की बाबा तू आम्हाला व्यवस्थित सांभाळ, आमच्या गरजा जे काय ते भागव. मग तुम्ही ते कर्तव्य पार पडलं का? उगाच महेश कोटेवर टीका केली म्हणजे आपण फार शहाणे आहोत किंवा आपण फार स्वच्छ आहोत किंवा आपण फार हे आहेत हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करण्यापेक्षा तुमची जबाबदारी होती, तुम्ही पार पडली नाही. पण मी एक साधा नगरसेवक म्हणून मी प्रयत्न तरी केले प्रामाणिक. मला जर लोकांना फसवूनच मतं घ्यायची राहिली असती तर 1 वर्षापूर्वी केलो नसतो ना भूमिपूजन, 2 महिन्या आधी केलो असतो. काम चालू आहे या नावाखाली मी करू शकलो असतो. 1.5 कोटी रुपये ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला दिले. ते 1.5 कोटीमध्ये 2 महिन्यात माझी एक स्ट्रक्चर उभारलं असतं तरी मला लोक मतं दिली असती. पण मला असं फसवून घ्यायचं नव्हतं किंवा माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. प्रामाणिकपणे प्रयत्न केला, कंपनीला आणलं. कुठली कंपनी याला तयार नाही सोलापूरला. आता तुम्हाला परवाच त्यांनी पण सांगितलं सोशल फोरमवाल्यांनी, त्यांनी सुद्धा TCSला ह्याला त्याला प्रयत्न केले पण कुणी याला तयार नाही. तुम्ही का याला तयार नाही ह्याचा कोणीतरी विचार करताय का? कारण ज्या सध्या IT क्षेत्र आहे ते सध्या अडचणीत आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी काही सवलती वाढवण्याची गरज आहे, काही नियम बदलण्याची गरज आहे. आणि ती जर झाली तर IT कंपनीज आपल्याकडे येतील. पण तसं काहीच होत नाही. यांनी कधी काय प्रयत्न केले का? IT कंपनी आणण्यासाठी काय प्रयत्न केले का? किंवा IT वाल्यांची एखादी बैठक घेऊन तुमच्या अडचणी काय आहेत हे विचारलं का? काय केलं ह्यांनी ते सांगाव ना. मी ठीक आहे, मी फसवायचा प्रयत्न केला असेल असं त्यांचं म्हणणं आहे, पण मी तर केलो नाही. करायचं तर फसवाचं 2 महिन्या आधी भूमिपूजन केलं असतं. 2 महिन्यात माझा बिल्डिंग उभा केली असती. मी काम चालू आहे म्हणल्यानंतर मला मतं पडलीच असती ना. फसवूनच घ्यायचं. तर तुम्ही लिंगायत समाजाच्या तुम्ही ग्रामदेवताला आजपर्यंत किती मदत मिळवून दिली? मग तुम्ही नुसतं मतापुरतं फक्त लिंगायत समाज म्हणणार का? किंवा तुमच्या मी समाजाला एवढं मोठं भवन बांधून देण्यासाठी मदत केली, मग तुम्हाला 20 वर्षात का जमलं नाही? नुसतं दुसऱ्याच्या नावाने खडे फोडणे, दुसऱ्याच्या नावाने रडलं हे केलं म्हणजे मी फार साजूक आहे, मी फार लय आहे असं होत नाही ना. मी कामच केलं नसतं तर मला 4 टर्म निवडून आलो नसतो किंवा पालकमंत्री झालो नसतो. फसवून तुम्ही मतं घेतलेली आहे. तुम्हाला मला सांगा, तुम्ही तुमचा गर्व फक्त सांगताय 4 वेळा निवडून आलं, पण 4 वेळा निवडून येऊन सोलापूरसाठी काय दिलं ते सांगा ना. तुमच्याकडे जे जे खाते होते त्या खात्यापैकी काय सोलापूरला मदत झाली तुम्ही जाहीरपणे सांगा ना. आम्ही आवाहन करायला ना 10 तुम्हाला. तुम्ही परिवहन मंत्री होता, काय सिटी बस सुधारली का? ST स्टँड सुधारलं? अहो तालुक्याचं ST स्टँड साधा आमदार लोक तुमच्यापेक्षा चांगलं केलं. मग तुमच्या मंत्रिपदाचा आम्हाला फायदा काय झाला? आज वस्त्रोद्योगचं खातं होतं तुमच्याकडं, काय वस्त्रोद्योगला तुम्ही नवीन स्कीम दिली का? वस्त्रोद्योग वाढवण्यासाठी तुम्ही काही पॅकेजेस दिल्या का? त्यांच्याबरोबर कधी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केलात की बाबा काय तुमच्या अडचणी आहेत? कधी समजावून घेतला? सॉल्व्ह करणं तर जाऊ द्यावं, साधं ते पण केलं नाही तुम्ही. मी प्रयत्न तर केला, तुम्ही काय प्रयत्न केला एकदा जाहीर सांगा ना. तुम्ही कधी सभागृहामध्ये आवाज तरी उठवला का सोलापूरच्या प्रश्नाबद्दल? हे त्यांचेच लोक सांगतात, मी बोलायची गरज नाही. तुम्ही साधं 20 वर्षात 20 वेळा जरी प्रश्न उठवला असता तर सोलापूरचा बरं भलं झालं असतं. तुम्ही साधा आवाज उठवला नाही. कुठंतरी एक माझ्या कार्यकर्त्याला मारलं म्हणून तुम्ही सभागृहात ते बी नीट मांडता येत नव्हतं, अडखळत तुम्ही मांडता सभागृहात. काय तुमच्याकडनं अपेक्षा? तुमच्यापेक्षा नगरसेवक चांगला की हो, तो चांगलं भांडतो महापालिकेमध्ये. मग ज्या सभागृहात तुम्ही गेला त्या सभागृहात तुम्ही सोलापूरचा कुठले प्रश्न मांडला, कुठले सोडवला? एक तरी सांगा ना. आम्ही अजूनही तुम्हाला आव्हान करतोय, तुम्ही दुसऱ्यांनी काय करावं, दुसरे किती वेळा पक्ष बदलायला लागलेत हे मोजत बसण्यापेक्षा माझ्यावर जी जबाबदारी दिली होती ती मी काय पार पडली हे लोकांसमोर येऊन सांगा ना. ते कुठं सांगताय तुम्ही? मी विकास निधी कोट्यवधीचा आणला तेवढा म्हणूनच निधी आणला मला सांगा.
त्यांनी आत्ता सुद्धा जाहीर करावं 5 वर्ष पालकमंत्री असताना किती निधी सोलापूरला आणला त्यांनी, किंवा DPDCच्या माध्यमातून सुद्धा काही किती निधी त्यांनी खर्च केला उत्तरमध्ये, सांगावं ना. नाही ना, त्यावेळेस कुठं होते बघा, बोर्ड तर दिसत होते का त्यावेळेस? आत्ता तुम्हाला या 2 वर्षात बोर्ड त्यांनी लावलेत, ते कसे दिसायला लागलेत ते पण. महापालिका 3 वर्ष नाही आहे हो, महापालिकेचा सगळा निधी त्यांना वापरायला मिळाला फुकटचा, तो आमचा निधी आहे, त्यांचा नाही आहे. त्यांचे बघाल बच्चे जर खोटं सांगत असतील की मालकाने केलं मालकाने केलं, मालक करायचं असतं तर पालकमंत्री असतानाच केला असता. आता इलेक्शनच्या समोर तुम्ही नुसतं खोट्या हे करताय आणि निकृष्ट दर्जाची कामं करताय, टक्केवारी करून पैसे खाताय. तुमच्या नगरसेवकाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर दलाल करून ठेवलेला आहे आणि दलाली खाऊन तुम्ही जगणारे लोक, तुम्ही आम्हाला काय राजकारण शिकवताय? हे सगळे आरोप सगळे खरं तर स्मार्ट सिटीच्या कामात देखील आरोप केले गेले आणि हे आरोप तथ्यहीन आहेत, बिनबुडाचे आहेत. त्यांनी असं सरळ मालकाने स्वतः केलं की स्मार्ट सिटीचं काम निकृष्ट झालंय म्हणून. आता तुम्ही बिनबुडाचे म्हणता, मग त्याच काय तुमचं स्टेटमेंट होतं काढून बघा. त्यांनी स्वतः म्हणले स्मार्ट सिटीचं काम चांगलं झालंय का, तर फक्त बनशेट्टी महापौर होती म्हणून तुम्ही म्हणत होता. म्हणजे बनशेट्टीचा आणि तुमचा त्यावेळेसपासूनचं जे भांडण आहे त्यावेळेस तुम्हाला निकृष्ट वाटले. माझं म्हणणं आहे मग पालकमंत्री म्हणून तुम्ही काय कंट्रोल केला? तुमची जबाबदारी नव्हती का? 1000 कोटी रुपये जर आपल्याला आले असतील, कुठल्या अँगलनी सिटी स्मार्ट दिसते मला सांगा ना. कुठल्या अँगलनी कोणतरी म्हणते का सिटी स्मार्ट झाली म्हणून? कुठंच नाही. जे काय 2-4 योजना झाल्या होत्या त्या सुद्धा सगळ्या बंद पडलेल्या आहेत. हे बघा ते काय अमेझॉन पार्क बीर सगळं काय आहे तिथं, सगळं आता जंगल झालेलं आहे. म्हणजे कुठल्या अँगलने तुम्ही काम केलं ते तरी एकदा सांगा ना. फक्त मी गर्व आहे, मला 4 वेळा निवडून आलो, 5व्यांदा महेश कोटेचं डिपॉझिट बोलतो, हे असलं बोलण्याने काय लोक तुम्हाला थोडं यावेळेस देणार आहेत? नाही, महेश कोटेंचं डिपॉझिट आम्ही जप्त करून दाखवू इथपर्यंत आता तुम्ही म्हणा हो. लोक डिपॉझिट जप्त करायचं का नाही ते लोक ठरवतील. 23 तारखेला कळेल कोणाचं डिपॉझिट जप्त होणार आहे. कारण तुम्ही लोकांसाठी काहीच केलं नाही हो. केलं असतं तरी पाळी आली नसती. पहिल्यांदा तुम्ही फिरा लागला तरी लोकांना दिसा लागलाय कोण आमदार आहे. 20 वर्षात माहीत नव्हतं कोण आमदार आहे ते सुद्धा. एवढं म्हणजे तुमचं हे होतं, घरात बसून तुम्ही कायम मालकशाहीच केली आणि आमच्या इंटरनल भांडणामुळे तुमचा फायदा होत गेला. तुम्ही काय तुमच्या कामावर कधी निवडून आला नाही 4 वेळा. तुम्ही ज्याचं जे गर्व करताय ना ते गर्व जर तुम्ही कामावर निवडून आला असतं तर आम्ही मान्य केलं असतं. आमच्या इंटरनल डिवायडेशनमध्ये तुम्हाला फायदा होत गेला, पण आता ते तुम्हाला होणार नाही. कारण आता आम्ही सगळेजण एकत्र झालो आहे. आता लोक सगळे शाणे झालेत, लोकांना कळा लागले आता, आणि लोकांनी आता इलेक्शन हातात घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या लोक धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता जे काही महत्त्वाचे चॅलेंजेस त्यांचे देताय किंवा आता त्यांच्या कामाचा जो तुम्ही लेखाजोखा मांडला, आता तुम्ही लोकांना तुम्ही एक महेश कोटे म्हणून तुम्ही काय विजन असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे सोलापूरचा विषय आहे एक तर पाण्याचा आहे. तुम्ही लोकांना फसवता. दर अजेंडा तुमचा काढून बघितला, इलेक्शनची घोषणापत्र काढलं तर प्रत्येक वेळी त्या घोषणापत्रामध्ये रोज पाणी देऊ असतं. आतापर्यंत हे 10 इलेक्शन झाले. आता कधी लोकसभा ऐका मी बोलतो त्याच्यावर येतो. लोकसभेला तुम्ही तेच घोषणा तुमची होती, महापालिकेला तीच घोषणा होती, तुमच्या 4-4 इलेक्शनला तीच घोषणा होती. मग का केलं नाही? आता समांतर आम्ही केलो म्हणून तुम्ही सांगा लागला. मला सांगा, समांतर लाईनला पहिले पैसे कोणी दिले? शिंदे साहेबांनी NTPCच्या गळ्यात घातलं. 250 कोटी रुपयाची पाईपलाईन त्याला त्यास करून द्यायला सांगितली. तुम्ही ती अडवली आणि तुम्ही सांगितलं की महापालिकेकडे ते पैसे वर्ग करा, आम्ही करतो. प्रत्यक्षात तसं झालं नाही. जर NTPCनीच टाकली असती, NTPCनी ऑलरेडी 2 लाईन आणलेल्या आहेत उजनीपासून त्यांच्या NTPC पर्यंत, मग त्यांनी आपल्याला सोरेगावच्या त्या इथंपर्यंत घालून देणार होते फुकटमध्ये. फक्त सोरेगावच्या कोपऱ्यापासून आपल्या पंपिंग स्टेशन पर्यंत आपण घालायचं होतं. एवढं इझी सगळं काम असताना तुम्ही त्याला खिचकट केलं. ती लाईन 10 वर्षापूर्वी जर झाली असती तर आज जे 10 वर्ष सोलापूरकरांना हाल सोसावे लागले ते सोसावे लागले नसते. त्याच्याशिवाय तुम्ही जे पाईपलाईनचं सांगताय आत्ता आम्ही आणलो त्याच्यात 250 कोटी शिंदे साहेबाचे आहेत, 200 कोटी महाविकास आघाडी असताना अजितदादाकडनं भांडून मी आणलेले आहेत, आणि बाकीचे पैसे आहेत जे स्टार्ट सिटीचं
तुम्ही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने कुठलंही कॉन्ट्रीब्युशन एक नया पैशाचा दिलेला केंद्राचा पैसा आहे असं एक त्यांनी सांगितलं. बिलकुल नाही आहे. त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं, मी म्हणाल ते राजकारण सोडायला तयार आहे. स्मार्ट सिटीतून आम्हीच शेवटी अविनाश ढाकणे साहेब कमिशनर असताना त्यांना सांगितलं की आपल्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही हितला स्मार्ट सिटीचा काही अमाऊंट त्याच्यात डायव्हर्ट करा आणि मग त्याच्यातून ती योजनेला चालना मिळाली. मग टेंडर निघालं, दोनदा टेंडर झाले, दोनदा बाकीच्या नाटकं झाले. नंतर मग त्याची कॉस्ट 250 कोटीवरून 850 कोटी गेली. आत्तासुद्धा काम जे येऊन थांबलेलं आहे, फक्त बिलं न दिल्यामुळे थांबलेलं आहे. हे जाहीर करा ना तुम्ही. कॉन्ट्रॅक्टरची का बिलं दिली नाहीत? तुम्ही जर पैसे ठेवले होते, तरतूद ठेवली होती, तर मग का शहरात आलं नाही पाणी? का तिथं जवळ येऊन थांबलंय? कारण आम्ही जे तरतूद केली होती तेवढंच काम झालेलं आहे. तुम्ही काही तरतूदच केली नाही, त्यामुळे ते कामच झालं नाही. तुम्ही आत्तापर्यंत जर खरंच तरतूद केली असती तर ती लाईन डायरेक्ट ह्याच्यात गेली असती, आमच्या शहरामध्ये आली असती पाणी. त्याचं जसं शिंदे साहेबांनी 80 MLD पाणी आणलं, 60 MLD त्यांनी शहराला दिलं, 20 MLD रिझर्वेशन फॉर MIDC ठेवलं होतं. मग त्या 20 MLDचं सुद्धा आता आम्ही वापरायला लागलो आहे, कारण MIDCला तेवढं लागत नाही म्हणल्यावर. मग एवढं सगळं आम्ही सगळं केलं. तुम्ही काय केलं? कुठल्या अँगलनी तुम्ही आमच्या सोलापूरसाठी काय केलं? ना तुम्ही कधी एखादा सत मिल काढली, ना तुम्ही एखादी बँक काढली, ना तुम्ही एखादा साखर कारखाना काढला, ना तुम्ही काय लोकांच्या छोट्या छोट्या या युनिट्स उभा केले की जेणेकरून लोकांच्या हाताला काम मिळेल. असं 10 वर्षात काहीतरी सांगा ना आम्हाला काय केलंय ते. पण जे केलंय ते काँग्रेसच्या राज्यात झालंय. BJPचं राज्य आल्यानंतर एकही डेव्हलपमेंटचं किंवा युवकांच्या बाबतीत हाताला काम मिळेल असं कुठलंही काम झालेलं नाही. ते त्यांनी जाहीर करावं. पण राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांच्या काळातील सहकार क्षेत्रातील कोणत्याही संस्था असो त्यात मोठे घोटाळे झालेले आहेत हे उघड दिसतंय असं ते सांगतात. बघा, मग हा मुद्दाच होऊ शकत नाही असं एक त्यांचं म्हणणं आहे. मी घोटाळे बघण्यापेक्षा लोकाला जगवलं ह्याला पण महत्व देणं गरज आहे का नाही? घोटाळे आहेत का नाही ते सिद्ध होतील कोर्टात. पण ज्याला जर घोटाळा केला असेल तर त्याला सजा कोर्ट देईल. सहकारी क्षेत्र जर त्यांनी काय घोटाळा केले असतील, चुकीचा कारभार केला असेल तर त्यासाठी कोर्ट आहे ना, ती कोर्ट बघेल ना. पण हुबा तर केलं ना. तुम्ही हुबाच करणार नाही मग घोटाळे झाले एवढंच वर चर्चा करणार आहे का? हुबा करायचंच नाही. नाकारतेपणा तुमचा सांगायचा नाही. पण दुसऱ्याचं लेकरू झालं आणि त्याला म्हणायचं तुझं असंच लेकरू आहे तसंच लेकरू. नाही, सहकार क्षेत्राचा वापर हा स्वतःच्या विकासासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी करून घेतला असं लोकांना जगवलं का नाही? असं त्यांचं तुमचं म्हणणं थोडा वेळ मान्य करू, पण त्याच्यातून काही लोक तर जगली का नाही? का त्यांच्या हाताला काम मिळालं का नाही? एक युनिट आल्यावर 5-50 लोक कामाला लागली का नाही? का ती बघणार नाही? फक्त आमच्या हितासाठी केलं एवढंच बघणार. जसं तुम्ही आत्ता केलाय, दलित वस्तीचा निधी सुद्धा तुम्ही तुमच्या जिथं शेती आहे, तिथं जमिनी आहेत, तिथं खर्च केला. आम्ही तेच सांगायचं का आता? तुम्ही पैसे कमवणार, आमचा निधी घेऊन जाणार आणि तुम्ही प्लॉटिंग टाकून तुमचे रेट भरमसाठ घेऊन डेव्हलपमेंटच्या नावाखाली पैसे कमवणार. मग ती दिसत नाही का? ते सांगा की एकदा उघड येऊन. का आम्ही सांगू दे तुमच्या कुठं कुठं जमिनी आहेत आणि कुठं कुठं तुम्ही काय काय पैसे कसे वस्ती नसताना खर्च केलेले आहेत दाखवू दे का ते तरी एकदा. नेमका आरोप तुमच्या बाबत IT क्षेत्र, ITचं जे आता जागा आहे त्या संदर्भात केला जातोय. तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट सांगतो. माझी जमीन त्या ठिकाणी 12 एकर आहे. फक्त 12 पैकी 10 एकर ऑलरेडी मी ITला दिली आहे. माझ्या कुठल्या जमिनीला हे वाढणार आहे मला सांगा ना? सगळीच्या सगळी जर जमीन मी ITला दिली असेल तर माझी कुठल्या जमिनीला किंमत वाढणार आहे ते तरी एकदा सांगा. आणा माझे उतारे काढून आणि दाखवा लोकांना एकदा खरं सत्य आहे. सत्य काय ते तरी दाखवा ना. माझी बाबा 100 एकर आहे, मी 10 एकर दिली, 90 एकरला मला फायदा होणार आहे, तसं तरी एकदा दाखवा ना लोकांना. नुसते खोटे आरोप कशाला करता? उलट तुमच्या 100 एकर जमिनी होते, तुम्ही करून घ्यायचं होतं ना. IT पार्क तरी आणा. हो, तुमच्या 90 एकरला फायदा होऊ दे. आम्ही त्याच्यात वाकडं जाणार नाही. पण तुम्ही लोकांच्या फायद्यासाठी काहीच करणार नाही, स्वतःची जमीन पण देणार नाही. मग करा ना. तुम्हाला कोण अडवलंय का? आत्ता बी करा. का केलं नाही मग तुम्ही? 20 वर्षात सत्ता होती, तुमच्या एवढ्या जमिनी आहेत ना. तुमच्या जमिनीला किंमत देण्यासाठी तुम्हाला माझ्यावर आरोप करताना तुमच्या जमिनीची किंमत वाढू द्या, त्याच्यासाठी तरी केलं का? त्याच्यासाठी बी केलं नाही. मग केलं काय ते तरी सांगा ना समोर येऊन. मुद्द्याचं बोला. हो, मुद्दा तर तुमच्याकडे काही नाहीच आहे. भांडवल, भांडवलच नाही तुमच्याकडे. तुम्ही काही भांडवल केलंच नाही. तुम्ही आता पाण्याचा प्रश्न एक सांगितला, आणखी काय तुम्हाला नेमकं उत्तर? पाण्याच्या बाबतीत तुम्हाला अजूनही सांगतोय, धुळे रिलायन्सचं सुद्धा चॉकलेट आहे. बरं,
दुहेरी लाईनची तुम्हाला माहिती आहे, अनेक वेळा ह्याच्यावर चर्चा झाली आहे. टाकळीपासून जी आलेली जुनी लाईन आहे तिची लाईफ संपलेली आहे, संपून मला वाटतं 7-8 वर्ष झालेली आहेत, त्याची लाईफ संपली आहे. ती लाईन कधी पण धोका देऊ शकते, चालली आहे तोपर्यंत चालली आहे. ती जर उद्या धोका दिली तर सोलापूरचे पाण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे मला सांगावं त्यांनी. त्याचा अभ्यासच असेल तर सांगतील ना, त्यांना ते पण अभ्यासच नाही ना मुळात. उद्या जर टाकळीची लाईन फेल गेली, मी 1.5-2 वर्षापूर्वी त्याच्यासाठी भांडलो, अजितदादांना मी भांडलो, अजितदादांनी बैठक लावली, अधिकाऱ्यांनी चुकीचं तिथं हे दिलं की नाही आम्ही आता ओपनवरनं देणार नाही, आम्ही बंदिस्त ह्याच्यातून उजनीतूनच पाहिजे असेल तर देऊ. अरे उजनीची कॉस्ट किती आहे? 800 कोटी आहे, पण मी जे कॉस्ट सांगत होतो 150 कोटीची होती. 100-150 कोटीमध्ये जर तेवढंच पाणी आम्हाला मिळणार असेल तर त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. पण माझा तेवढा अधिकार पोचत नव्हता, कारण मी लोकप्रतिनिधी नाही, त्या सभागृहाचा सदस्य नसल्यामुळं माझे अधिकार पोचले नाहीत. उद्या माझे जर अधिकार पोचले तर मी 100% ती करून दाखवेन. आणि टाकळी जरी उद्या बंद पडली तरी आमच्या सोलापूरचं पाणी कमी होणार नाही, ह्याची खबरदारी मी घेईन आणि त्याची जबाबदारी मी घेईन. तसं तुम्ही काय केलंय सांगा? तुम्ही पालकमंत्री होता, तुम्ही बसवेश्वर स्मारक करतो म्हणून तुम्ही लोकांना गाजर दाखवला. काय केलं तुम्ही? तुमच्या हातात अधिकार नव्हते का? कुठल्या अँगलने तुम्ही काम केलं मला सांगा. आता सांगताय संभाजी महाराजांचं काहीतरी सुशोभीकरण केलं. अहो संभाजी महाराजांचा पुतळाच मी निधी दिलाय, मीच उभा केलाय. तुम्ही काय सांगता मला? ज्या गोष्टी आम्ही उभा केल्या तुम्ही डागडुजी करून एअरपोर्ट, आता परवा एअरपोर्ट ओपनिंग म्हणले, एअरपोर्ट त्यांनी बांधलंय. शिंदे साहेबांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एअरपोर्ट आणलं. त्यावेळी हेच टीका करत होते, शिंदे साहेबाला येण्या जाण्यासाठी सोय म्हणून केले, लोकांसाठी नाही म्हणून हेच सांगत होते. मग आता का तुम्ही म्हणता त्या फक्त तुम्ही रिन्युएशन केलं, ते बी निधी कोण दिला? महाविकास आघाडीमध्ये अजितदादांनी 50 कोटी दिले, ते दिले होते खरं त्या ह्याच्यासाठी बोरामणीसाठी. तो डायव्हर्ट करून तुम्ही इकडे खर्ची टाकला आणि उदो स्वतः करून घ्यायला लागला की आम्ही केलं. तुम्ही कुठला निधी दिला त्याच्यासाठी सांगा, जाहीरपणे सांगा. माझं जाहीर ओपन चॅलेंज आहे. 40 ते 50 कोटीचा निधी हा केंद्रानं रिन्युएशनसाठी दिलेला आहे असं त्यांचं नाही. अजितदादांनी राज्य शासनातून 50 कोटी प्रणितीताईच्या मागण्यावरनं दिला आणि ती अजितदादांनी दिलाय. हे तुम्ही काढून GR बघा, नाही तर तुम्ही उद्या केंद्राने जर दिला असेल तुमच्या सरकारमध्ये आणि विजय देशमुखने प्रयत्न केला असेल, उद्या द्या ना पेपरला जाहीर, मी जाहिरातीचा खर्च देतो, चला द्या म्हणून, जाहिरातीचा खर्च मी देतो. हिंमत असेल तर करा. हो तुम्ही केलंच नाही. साधारण आपण पाहिलं तर सातत्याने एक प्रश्न समोर येतो की तो युवकांच्या शिक्षणाचा असेल किंवा रोजगाराचा असेल. तर युवकांच्या रोजगारासंदर्भात किंवा त्या संदर्भासाठी काही केलं नाही. एखादी शिक्षण संस्था काढली नाही, फक्त रडतात, यांचे शिक्षक काम करायला लागलेत, त्यांना अधिकार नाही. अरे रडण्यापेक्षा तुम्ही 10 संस्था काढू शकला असता ना. तुम्ही 5-5 खाते होते का कमी खाल्ला? तुम्ही जर दारूधंद्याचे पैसे सोडत नसेल तर त्या खात्यात किती भ्रष्टाचार केला असेल हे सांगण्यासाठी का महेश कोटीची गरज नाही आहे. तुम्हाला दारूधंद्याचे बी पैसे कमी पडतात आणि परत मी स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणताय. कोणाच्या डायरीमध्ये कोणाची नावं किती पैसे दिलेले सगळ्या लोकांना माहिती आहेत, फक्त ती जाहीर झाली नाही. सत्ता असल्यामुळे तुमच्या ती लपलं गेलं. नाही तर तुम्ही कुठल्या मटकेवाल्याकडनं किती पैसे घेतले त्या डायरीमध्ये उल्लेख आहे ना त्याचा. आता या सगळ्या गोष्टी काढायची गरज नाही, पण नाईलाजाने तुम्ही खोटा प्रचार करून लोकांचा फसवून निवडून येता आणि फुशारकी मारता. मला लोकांनी 4-4 वेळा निवडून दिलं. तुमचं काय विजन असेल रोजगारासंदर्भात? मी तुम्हाला सांगतो, माझं पहिलं विजन असेल की सोलापूरमध्ये विशेषतः महिलांना हाताला काम मिळालं पाहिजे. कारण सोलापूर एक असं शहर आहे, पूर्व विभाग पूर्ण महिलांच्या बिडेवर चालत होतं एवढे वर्ष, आणि आज बिडी उद्योग अडचणीत आहे. त्यांना पर्याय काहीतरी उद्योग आणण्याची गरज आहे. त्याच्यावर कधीही फोकस या आमदारांनी केलं नाही. मला वाटतं सोलापूर हे रेडीमेडचं सुद्धा हब आहे. आज सोलापूरचा रेडीमेड सुद्धा उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. साधं गणवेश जे मिळत होते सोलापूरच्या लोकांना काम, ते सुद्धा या सरकारने काढून घेऊन गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलंय. हे आमचं दुर्दैव आहे. हो गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं. आज 200-300 कोटीच्या पेक्षा जास्त लोकांचा पैसा पडून आहे. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट 300 कोटीची ब्लॉक झालेली आहे. ह्याच्यावर यांनी कधी काय उपयोग केला का?
काहीच केला नाही. उलट ज्या पद्धतीने बिडी कारखाने चालतात की बाबा आज ते कारखान्याच्या त्या सबस्टेशनमधून लोक बिडी तंबाखू आणि पान घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी पक्क्या बिड्या तयार करून परत त्या सबस्टेशनमध्ये देतात आणि तिथून जाऊन मग ते पॅकिंगचं काम होऊन ते बिड्या बाहेर विक्रीला जातात. तशा पद्धतीने रेडीमेड गारमेंटच्या नावाखाली जर प्रत्येक एरियामध्ये असे छोटे छोटे जर युनिट काढले आणि त्यांना जर एक मोठा हे करून त्यांना कटिंग केलेला कपडा देऊन फक्त शिवायला दिला तर महिलांना घरात बसून रोजगार मिळू शकतो. पण उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना घरात काम मिळालं. तसं हा रेडीमेडच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम आपण उभा करू शकतो. त्याच्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे. 95% त्याला 90% त्याला अनुदान आहे. म्हणजे फेडायचे नाहीत, फक्त 10% कॉन्ट्रीब्युशन आपण घालायचं आहे. ते सुद्धा साधी योजना जर तुम्ही राबवली असती तर कितीतरी लोकांना आज काम मिळालं असतं. पहिलं माझं विजन राहणार आहे की महिलांच्या हाताला काम देण्यासाठी ही 90% स्कीमची योजनेचा फायदा मी घेणार आहे आणि प्रत्येक महिलाला तिच्या घरी काम देण्याच्या दृष्टिकोनातून माझा पहिला प्रयत्न राहणार आहे. कारण तुमच्या 1500 रुपये देऊन तुम्ही जे 1500 रुपये दिले आणि लोकांचे मतं विकत घ्यायला गेला आणि बहीण लाडकी झाली वगैरे वगैरे म्हणता, पण वस्तुस्थिती अशी आहे लोकसभेमध्ये तुम्हाला जे झटका बसला त्याच्यासाठी तुम्ही हे स्कीम काढली, पण लोकांना तेवढंच घेताना बरं वाटलं. पण तेलाचे रेट जेव्हा 110चे 190 झाले तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. आज तुमची स्कीम तर तुम्ही बंद केला, पण 90 रुपयांनी वाढलेला तेलाचे रेट कमी करणार आहे का? म्हणजे तुम्ही कायमचं एक गाजर दाखवला, आम्हाला दिल्यासारखं केला आणि कायमचं आमच्या डोक्यावर रेट वाढवून आमच्या हाल करायला लागलात. हे आता लोक न समजण्या एवढे वेळे राहिलेले नाही. जे गरीब महिला आहे त्याला आज तुम्ही तेलाचे रेट घ्या. दिवाळीत सुद्धा सगळे पैसे संपले. हो, दिवाळी संपली, पैसे संपले, पण वाढलेले रेट कमी होणार आहेत का? ह्याची हमी कोण देणार आहे का? मला सांगा ना. पैसे घेताना लोकांना बरं वाटलं, पण ते पैसे किती पटीने तुमचं नुकसान करून गेले ह्याचा विचार आता महिला भगिनी करतायत. आता 21 आणि ते बोलून दाखवतात आमच्या समोर. 2100 रुपये करू असं एक त्याने म्हणतात. आता 2100 करा नाही तर 5000 करा. कुठून देणार आहे तुम्ही? कुठून देणार आहे? आमचेच रेट वाढवून आम्हाला देणार आहे ना. पण एकदा वाढवलेले रेट कमी करणार आहे का परत? तुमची योजना उद्या बंद पडली तर मग वाढवलेले रेट तुम्ही कमी करणार का हे सांगा ना. मुद्द्याचं बोला ना. पहिला मुद्द्याचं बोलत नाही, नाही त्या गोष्टी तुम्ही फुशारक्या म्हणत फिरता. उलट महेश कोटेसारखं जर 20,000चं घर 20 लाखाला झालं असं काहीतरी केलं म्हणून दाखवा ना. जे 20,000चं घर बांधलं ते 20,000 तुम्ही 5,000 घरं करतो म्हणून 15 वर्षापूर्वी सांगितलं. तुम्ही 5,000 पालकमंत्री असून करू शकला नाही. मग तुमच्यापेक्षा आडम मास्तर बरं ना. 40,000 घर करून दाखवलं ना, कुठली सत्ता नसताना, कुठलंही नसताना. आणि तुम्ही अजून 5,000 बी करत नाही. आत्ता काहीतरी लोकाला दाखवा लागला की मी घरं बांधलो. अरे काय घरं बांधला? तुझी सत्ता होती तर 5 नाही 50,000 बांधायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. आडम मास्तर जर बांधू शकत असेल, एवढा वयस्कर असताना, कुठली सत्ता नसताना, लोकांचे हातापायात जोडून त्यांनी 40,000 लोकांना घरं बांधून दिली. तुम्ही काय केलं ते सांगा ना. कॉन्ट्रॅक्टर दोघाचा सेमच आहे. परत तुमचाही कॉन्ट्रॅक्टर तेच आहे, त्यांचाही कॉन्ट्रॅक्टर तेच आहे. मग का तुम्ही तुमच्या सत्तेचा उपयोग केला नाही? का तुम्ही हे केलं नाही? आणि नुसतं घरं बांधून काय उपयोग आहे? त्या घरात राहण्यासाठी लोक पाहिजेत ना. ती सगळी सोडून बाहेर चालली आहेत. त्याचं काहीतरी बोला ना आम्हाला. जे घरं तुम्ही बांधतो म्हणताय किंवा बांधलाय थोडेफार, ते घरात राहायला माणसं तर पाहिजे की नाही? तीच माणसं सगळी जर सोलापूर सोडून जात असतील तर त्या घरात काय करायचं? ह्यांच्याच घरात घालून घ्या म्हणा. साधारणतः शिक्षणासंदर्भात अण्णा तुमचं काय धोरण असणार आहे? हे बघा, लोकांना मी परवासुद्धा IT कंपन्यांशी चर्चा करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की जे IT क्षेत्रामध्ये लागणारं जे स्किल आहे ते थोडंसं जे पुण्यात आहे ते सोलापूरमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे कुठली कंपनी थोडंसं पुढे येताना दिसत नाही. त्यांचं ऑलरेडी सेटअप झालेलं आहे. 80% त्यांचे ऑलरेडी सेट झालेले लोक आहेत. त्यामुळे 10% बाहेरचे आले तर त्यांना ते ट्रेनिंग देऊन करू शकतात. पण 100% इथल्या लोकांना ट्रेनिंग देऊन एखादी कंपनी चालवणं एवढं सोपं नाही असं IT क्षेत्राच्या कंपन्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी मी पुण्याला जाऊन पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ठिकाणी मी सगळ्या ITच्या CEOची मीटिंग 5 वर्षापूर्वी घेतली. त्यावेळेस पालकमंत्री म्हणून हे स्वतः हजर होते.
ह्यांनी सगळं ऐकलं होतं. मग 5 वर्षात ह्यांनी त्याच्यावर लक्ष का नाही फोकस केलं? महेश कोटेंनी काय चुका केल्या त्या सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळे प्रश्न समजले होते, सगळ्या IT क्षेत्राने त्यांचे मांडलेले विषय माहिती होते, मग त्याच्यावर तुम्ही सत्ता असताना काय फोकस केला किंवा काय त्याच्यावर पर्याय केला? काहीच केलं नाही. फक्त महेश कोटे प्रयत्न करायला लागला ती सुद्धा तुम्हाला बघवत नाही आणि त्याच्यावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करता. महेश कोटेची जबाबदारी आहे का ही? पण महेश कोटे पुढे येऊन करतोय ना, करायचा प्रयत्न करतोय, त्याला तुम्ही काय सपोर्ट केला का? मदत केली का? उलट अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. 6 महिने मला बांधकाम परमिशन मिळाली नाही महापालिकेत. आता हे कोणाला सांगायचे? 50-50 लाख रुपये माझे डेव्हलपमेंट फंडला गेलेत. माझे पावत्या काढून देतो तुम्हाला व्हॉट्सअपवर, पाहिजे तर तुम्ही सांगा मला, सगळे पावत्या 50 लाख रुपये मी डेव्हलपमेंट फंडला भरला का नाही दाखवतो. सगळे रेट वाढवले तुम्ही. तुमचे सत्ता आल्यानंतर बांधकामाला जे खर्च येत होता पहिला, त्या ह्या 10 वर्षात तुम्ही 10 पटीने खर्च वाढवला. सगळं अग्निशामकचं जे NOC लागत होती ती NOC पूर्वी 25 रुपयात मिळत होती, त्याला मला 8 लाख रुपये भरावं लागले. फक्त अग्निशामकची NOC जोडायला 8 लाख रुपयाची पावती आहे माझ्याकडं, मी भरलेले आहेत ते. मग जे काम पहिला 225 रुपयात होत होतं, मग किती पटीने तुम्ही सगळे रेट वाढवलेले आहेत सगळ्या बाबतीत. तुम्ही बिल्डरला बघा, विचारा जाऊन, त्यांच्याशी कधी संवाद साधला का? काहीच नाही. तुम्ही नवी पेठमधले व्यापारी एवढी मोठी तुमच्या मतदारसंघामध्ये आहे, त्यांचे कधी प्रश्न समजून घेतले का? का सोलापूरला याला लोक नको म्हणतात? पुण्यात जर आपल्यापेक्षा कमी टॅक्सेस असतील, लक्ष्मी रोडला जेवढे टॅक्स नाही त्याच्यापेक्षा आपले जास्त असतील, मग तुम्ही ह्याच्यावर कधी आवाज उठवला का? तुमच्या सभागृहामध्ये तुम्ही कधी वर जाऊन मांडला का? तुम्ही कधी ह्या गोष्टीचा अभ्यास केला का? क्लस्टर्स वेगवेगळ्या पद्धतीचे करता येतात, नुसतं टेक्स्टाईलचंच नाही तर तुम्हाला चादर टेक्स्टाईल करता येतं क्लस्टर, तुम्हाला टॉवेलचा क्लस्टर करता येतं, तुम्हाला बांधकामाचं क्लस्टर करता येते, तुम्हाला फळ प्रक्रियावरचं क्लस्टर करता येते. अशा कितीतरी क्लस्टर्स जवळजवळ महाराष्ट्राने कमी घेतलेत, पण चेन्नई आणि आंध्राने सगळ्यात पुढाकार घेऊन असे क्लस्टर्स उभा केले आणि त्यांच्या लोकांना हे रोजगार द्यायचं काम केलं आणि तेही 90% त्यांनी सरकारकडनं घेतले जे न फेडायचे आहेत. मग तुम्ही काय केलं ह्याच्यावर? कधी तुम्ही अभ्यास, तुम्हाला क्लस्टरचा शब्द तरी अर्थ तरी माहिती आहे का? तुम्ही त्याच्यावर कधी फोकस तरी केला का? सांगा ना येऊन समोर आमच्या. आम्ही हे सगळं करतो, आमची तळमळ आहे काहीतरी करायची, पण आम्हाला संधी मिळत नाही. तुम्हाला संधी मिळून तुम्ही काय केलंय? फक्त महेश कोटे पक्ष बदलताय, ह्याच्या पलीकडे तुमच्याकडे काय भाषण करायला काय नाही आहे का? पक्ष का बदलला? पण तुम्हाला संधी मिळून तुम्ही काय केला? ठीक आहे, तुम्ही पक्ष नाही बदलला कारण संधी मिळाली, तुम्हाला मी संधी मिळाली नसते तर मी 2च बदललो, तुम्ही 10 बदलला असता. किंवा तुमच्यात हिंमत असेल तर हे पक्ष सोडून उभारून दाखवा. तुमच्यात हिंमत नाही, तुमचं डिपॉझिट बी राहणार नाही तुम्ही दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष उभारला तर. मी ते धाडस दाखवलं ना दरवेळी, अपक्षसुद्धा उभारायचं धाडस दाखवलं आणि तेवढीच मतं घेतली. जे सेनेचं तिकीट असताना 34,000 मतं मिळाली, आज अपक्ष उभारल्यावर सुद्धा 33,000 मतं आहेत. मी हे धाडस दाखवलं ना माझं स्वतःचं. तुम्ही काय दाखवला? पक्षाच्या जीवावर, मोदीच्या जीवावर तुम्ही निवडून येता, लोकांना फुशारकी सांगता मला 4-4 वेळा निवडून दिलं. कुठलं काम केलं म्हणून तुम्हाला 4 वेळा निवडून दिलं ते सांगा ना. कामाच्या जोरावर कधी तुम्ही निवडून आला ते लोकांसमोर एकदा जाहीर सांगा. कोणाच्या तरी आधारानेच आला तुम्ही, स्वतःच्या हिमतीवर कधी निवडून आला नाही तुम्ही, स्वतःच्या कामावर निवडून आला नाही तुम्ही कधी, दुसऱ्याच्या आधारावर दुसऱ्याच्या ह्याच्यावरच आला. आता पैशा नाईक पाहिला आपण तर खरं तर स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे यांचे खूप मोठं योगदान सोलापूर शहराच्या विकासात राहिलं आहे. इव्हन ज्येष्ठ नेते शिंदेसाहेबांच्या वाटचालीत तात्यांचं नेहमीच एक मोठा रोल राहिलेला आहे, भूमिका राहिली आहे आणि एक खंबीरपणे तात्या त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि एक कुठंतरी कार्यकर्त्यांना किंवा कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की तात्यांना MLC मिळावे, जसे आपण मगा चर्चा झाली. आणि आज एक वेळ अशी आली आहे की एकाच घरात दोघांना, काका पुतण्यांना उमेदवारी आमदारकीची मिळाली. एक गोष्ट मी नेहमीच सांगतो, जर तात्यांना काही मिळालं असतं तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही पक्ष बदलला असता तर तुमचे आरोप सगळे मान्य आहे. जर तात्यांनाच तुम्ही काही मिळणार नसेल तर मग आम्ही धडपड करू नये का? काय गैर आहे का चूक आहे का? तुम्ही सुद्धा जर समजा एखादा तुमच्या, आता समजा ह्या चॅनलमध्ये आहात
इथं जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त मोठी चांगली ऑफर आली तर तुम्ही त्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही बदलला असा आहे का तुम्हाला पुढे जावं असं वाटत नाही का? उद्या समजा तुम्हाला नॅशनल चॅनलने बोलवलं आणि तुम्हाला जर एक पुढे जाण्याची संधी मिळत असेल तर ती संधी तुम्ही सोडणार आहे का? म्हणजे तुम्ही गद्दारी केली असा आहे का त्याचा अर्थ? मग तुम्ही असले कसले खोटे आरोप सांगताय लोकाला? काहीतरी असं सांगा की जे कोटेना सगळं मिळालं, MLC मिळाली, मंत्रीपद मिळालं आणि मग कोटे गेले तर तुमचे सगळे आरोप मान्य आहेत. कोटेवर अन्याय झाले जग म्हणतंय ना, तुम्ही एकट्याने नाही म्हणल्याने काय फरक पडणार आहे? सगळं जग म्हणतंय. आज एक अशी वेळ आली की म्हणजे काकांनाही उमेदवारी मिळाली आणि पुतण्यालाही मिळाली, म्हणजे एक बऱ्याच वर्षांनी इतका मोठा योग आलाय आणि कोठे परिवार प्रेम करणारे किंवा जे समर्थक आहेत ते असंही म्हणतायत की एकाच वेळी असा इतिहास घडेल की काका पुतण्या दोघंही निवडून येतील, असा एक विश्वास व्यक्त केला जातो. येणं न येणं हे जनतेच्या हातात आहे. पण आम्ही आमचं स्टेटस तेवढं तरी निर्माण केलं की आज पक्षाने सगळे पक्ष आम्हाला तिकीट द्यायला उत्सुक होते आणि आहेत. ह्याच्यात मला वाटतं बरंच काही सांगून जाते. शहरात असलेले 2.5 मतदारसंघामध्ये 2 मतदारसंघात आम्हाला तिकीट मिळते. ते काय हे आहे ते वेगळा विषय आहे, पक्ष कुठले आहेत वेगळा विषय आहे. पण ते स्टेटस आम्ही मेंटेन केलंय ना. लोकाला वाटतंय ना ही फॅमिली चांगली आहे, ह्यांना एकदा संधी मिळाली पाहिजे, ह्यांना एकदा संधी देऊन बघू, असंच आता सध्या सगळ्या मतदारसंघामध्ये हे आहे. माझ्याकडे तर लोकांची हीच भावना आहे की 20 वर्ष देऊन बघितलं नाही ह्याला, ह्यांनी काही करत नाही, एकदा देऊन बघू कोटेला. दरवेळी आपण त्यांना पाडतोय, एकदा दिलं तर काय करते कोटे तरी बघू. आणि ही भावना आता मला वाटतं जनतेत इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे माझा विषय निश्चित आहे. ह्यांनी किती काय टीका करायचं करू दे, डिपॉझिट जप्त म्हणू दे, ह्यांच्या हातात काही नाही आहे. सगळं जे काय आहे ते हातात जनतेच्या आहे. आणि जनतेला माहीत आहे ह्यांनी स्वतःच्या कामावर कधीही निवडून आलेला नाही. ह्यांनी फक्त दुसऱ्याच्या आधारावर, दुसऱ्याच्या टेकनवर निवडून आलेले आहेत. आणि त्याची फुशारगी किंवा त्याचा टेंबा ह्यांच्या कार्यकर्त्या किंवा बगलबच्च्यांनी मारू नये. त्यांनी जर त्यांना वाटत असेल आपला नेता 4 वेळा निवडून आलाय तर काय कामं केलं जनतेसमोर सांगावं. त्यांनी जनतेसमोर सांगावं. मला सांगण्याची काय गरज नाही, जनतेला सांगावं. नक्कीच. अण्णा आपण गेली अनेक वर्ष समाजकार्यात राजकारणात आहात आणि जवळून पाहिलंय सगळं राजकारण. अनेक जसं आपण या क्षेत्रात आलात सामाजिक आणि राजकारणात, आणि राज्यात कधी नव्हे ती इतकी अस्थिर परिस्थिती गेल्या या 2.5 ते 3 वर्षात किंवा आपण 5 वर्षात म्हणूया, ही अनिश्चितता, राजकीय अस्थिरता किंवा सातत्यानं दिवसभरातून वेगवेगळ्या घडामोडी असतील, पक्ष बदलणं असेल किंवा एकूणच राजकारणातील खालावलेली पातळी, या सगळ्याकडे आपण कुठल्या दृष्टीनं पाहताय? सगळ्या बघा, जे एकेकाळी BJPकडे बघताना एक तत्वनिष्ठ पक्ष किंवा एक काहीतरी ध्येय धोरण असलेला पक्ष म्हणून जी इमेज होती ती इमेज आज राहिली का? ह्याचं आत्मपरीक्षण मी सांगण्याची गरज नाही, त्यांनी करावं. पहिली गोष्ट, त्यांना आता सत्तेची एवढी लालच लागलेली आहे की ते सत्तेशिवाय जगू शकत नाही. हे महाराष्ट्राला चित्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज प्रत्येक पक्ष फोडायचा आणि मग त्याच्यावर ते पक्ष त्यांचा नाहीच आहे, ज्यांनी फाउंडर आहेत त्यांचा पक्षच नाही, अशा पद्धतीचा जो मेसेज चालला आहे, ह्याच्यातून काय साध्य व्हायला लागलं आहे मला सांगा. त्यांना सत्ता मिळत असेल, पण उद्याच्या पिढीला ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावेत? तुम्ही लॉ अँड ऑर्डर मोडाला शिकवताय. जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्याच्यामध्ये जी लोकशाही स्वीकारली, त्याच्यामध्ये जे कायदे आपण केले, त्या कायद्याला पायमल्ली कसे करायचं हे तुम्ही जर जनतेला शिकवत असाल तर उद्या लॉ अँड ऑर्डर जिवंत राहील का? तुम्ही एकदा कायदा करता पक्षांतर बंदी कायद्याचा, तुम्हाला माहीत आहे की असं केल्यानंतर असं होणार आहे, पण ते तरीसुद्धा तुम्ही ते कायदा मोडून पक्ष फोडता. पक्ष तुमच्या सत्तेच्या जोरावर ते पक्षसुद्धा तुमचा नाही म्हणता. असे एवढे घाणेरडे प्रकार जे चाललेले आहेत, ह्याच्यामुळं उद्याच्या पिढीने काय आदर्श घ्यावा? यांचा काय आदर्श घ्यावा सांगा ना. यांचा काय आदर्श आहे का? म्हणजे तुम्ही सरळ सरळ कायदा मोडा आणि कायद्याचा त्याचा निकाल लागत नाही 5 वर्ष, काय मर्डर करा, काही बी करा, तुम्हाला काही होणार नाही, असं चित्र तुम्ही द्यायला लागलाय ना जनतेसमोर. उद्या तुम्ही कुठलाही गुन्हा केला, उद्या तुम्ही काही गुन्हा केला
तर तुम्हाला माहिती आहे की मला काही सजा होणार नाही, मी मरून जाईन पण माझी केस चालूच राहील. हे तुमचं जे धोरण आहे ते थांबवून वास्तविक तुम्ही लोकाला न्याय, जिथं जसं लोक अदालत वगैरे तुम्ही जे काढले काँग्रेसनी, की का काढले की बरेच केसेस पेंडिंग आहेत, लवकर फास्ट ट्रॅकमध्ये काही केसेस संपवावेत. ते तर लांबच, तुम्ही उलट लोकांना फास्ट ट्रॅक तर बाजूलाच ठेवा, तुम्ही कायदा मोडा, काहीच होत नाही तुमचं. ही भीती कायद्याची मोडण्याचं काम तुम्ही राज्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळं राज्यामध्ये उद्या कोण कोणाला ऐकणार नाही आणि कोण कोणाचं हे देणार नाही. उद्या एकमेकाच्या रस्त्यावर मर्डर झाले तरी त्याला काही फरक पडणार नाही, अशी वातावरण चित्र तुम्ही तयार करताय जे उद्याच्या पिढीला घातक आहे. नक्की अण्णा, आजचा जो आता तुम्ही मतदारसंघात फिरताना उत्स्फूर्त असा संपूर्ण प्रतिसाद मिळतो असं आपण नेहमी गुन्हेगारी प्रवृत्तीला तुम्ही वाढ द्यायला लागलाय हो. प्रत्येक गुन्हेगाराला वाटतं की काय मला काय होत नाही, मी काही बी करू दे, मी पोलिसाला दम देऊ दे, पोलिसाला अनड्रेसवर मारू दे, तरी माझं कोण काय वाकडं करू शकत नाही. हे तुम्ही शिकवा लागला. तुमचा कार्यकर्ता राजरोज जाऊन पोलीस स्टेशनमध्ये धमक्या देत आहे आणि परत त्याचा तुम्ही भांडवल करून सभागृहामध्ये त्याचा विषय मांडता. 20 वर्षात कुठलं नाही मांडलं पण ते विषय मांडता. काय तुमच्याकडनं आदर्श घ्यायचा आम्ही? काय आव्हान कराल जनतेला नेमकं आता? मी जनतेला सांगेन, सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही ज्याच्यासाठी घटना आहे, मतदान करायला कशासाठी आपण जातो, कोणाच्या जाती ठरवण्यासाठी किंवा कुठला धर्म ठरवण्यासाठी जात नाही. मतदान हे विकास कामासाठी आपण करतो आणि त्याच्या मूलभूत ह्याच्यापासून आपण लांब न जाता ज्याच्यासाठी ही घटनेने मतदानाची प्रक्रिया ठेवली आहे. जसं महापालिकेत आपण नगरसेवक म्हणून आपला लोकप्रतिनिधी त्या वार्डाची कामं करण्यासाठी निवडून देतो, विधानसभेला आपला आमदार आपले राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जसं पाठवतो, लोकसभेला आपण आपला खासदार देशाचे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत किंवा आपल्या एरियाची डेव्हलपमेंट करण्यासाठी काही विकास कामं आणता येतील ह्याच्यासाठी पाठवतो. ती विषयच बाजूला गेलेत आता. फक्त तू हिंदू, तू मुसलमान, तू दलित, तू ख्रिश्चन, तू ईसाई ह्याच्यावरच इलेक्शन व्हायला लागलेत. हे घातक नाही आहे का देशाला? आज मला कुठं आहे लोकशाही सांगा ना. मी सगळ्या आंबेडकरी विचाराच्या लोकांना सुद्धा हेच सांगेन, ज्या मनुवादाची होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या लोकांच्या पाठीमागं जाऊ नका. ही माझी आपली, खरंच तर तुम्ही आंबेडकरांचे पाईक असाल तर तुम्ही त्यांच्या मागं जाऊ नका अशी माझी विनंती आहे. मी निवडून येतो का नाही येतो बाकी बाजूला, पण जो मेसेज तुम्ही आज समाजासमोर पाठवताय ती किती घातक आहे उद्याच्या पिढीला ह्याचा विचार करून आपण सत्सद विवेक बुद्धी ठेवून मतदान करा असं मी तुम्हाला आवाहन करतोय. नक्कीच खुली चर्चा या कार्यक्रमात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर महेश कोटे यांनी आपली सगळी भूमिका उघडपणे मांडली आहे. तुम्ही काय कामं केलात ते स्पष्ट सांगा, आम्ही सांगू की तुम्ही कुठली कामं केली नाहीत. तुम्हाला काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आम्ही कामं केली, आमच्यात तळमळ आहे, आमच्यात एक धडपड आहे, आमच्यात एक शहर विकासाबद्दल एक दृष्टी आहे, एक तळमळ आहे आणि त्या तळमळीच्या त्या दृष्टीच्या आधारावर आम्ही लोकांसमोर जातोय. तुम्ही काही केले नाही, केवळ जातीजातींमध्ये किंवा एकमेकांमध्ये भांडणं लावण्याची काम केली आणि काही केलं नाही म्हणून तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल आणि यंदा निश्चितच तुम्हाला जनता घरी बसवेल. माझा विजय. जर एवढं वाटत असेल की त्यांनी काम केलेलं आहे तर माझ्या समोर येऊन समोरासमोर डिबेटिंग करावं. त्यांनी काय नाही केलं ते मी सांगतो, त्यांनी काय केलं ते त्यांनी सांगावं आणि ते पुढे काय करणार आहे त्यांनी सांगावं, मी काय करणार आहे मी सांगतो. नक्की माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. आणि हे आव्हान तर आता त्यांनी दिल्याशिवाय महिला, युवक आणि शिक्षणासंदर्भातील त्यांचं एक विजन या उत्तर विधानसभा मतदारसंघासाठीच नव्हे तर एक संपूर्ण सोलापूरसाठी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला सत्सद विवेक बुद्धीनं तुम्ही मतदान करा, कोणालाही करा पण सत्सद विवेक बुद्धी ठेवून मतदान करा आणि उद्याचा एक चांगला महाराष्ट्र आणि चांगला देश घडवण्यासाठी तुम्ही मतदान करा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. महेशांना, आपण खरं तर प्रचारात इतके व्यस्त आहात पण तरी देखील आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत मोकळेपणाने चर्चा करून. नाही, शेवटी मला असं वाटतं की तुम्ही माझे विचार जनतेसमोर पोचवत आहे तर हे माझा एक प्रचाराचाच भाग समजून मी आपल्याला भरपूर वेळ देऊ शकलो, त्याच्यात मला समाधान आहे. आणि मला तुमचे आभार मानले पाहिजेत खरे की तुम्ही माझे विचार लोकांसमोर पोचवण्याचं काम करताय आणि निश्चित मला खात्री आहे की माझे विचार ऐकल्यानंतर लोक
त्याचा विचार करतील अशी अपेक्षा मी करतो आणि उत्तरच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये निश्चित उत्तर देतील याची खात्री आहे. नक्कीच आपण या ठिकाणी आलात, आपले मनोगत आणि एकूणच या चर्चेत सहभाग घेऊन मनमोकळेपणाने चर्चा केली त्याबद्दल इन सोलापूर न्यूज परिवाराच्या आपला आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.